दुसरीकडे मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। कोणताही निर्णय किंवा सुनावणी घेण्याआधी जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं या कॅव्हेटमध्ये म्हणण्यात आलेले आहे। बीडच्या गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट कोर्टात दाखल करण्यात आली आहे। तर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा असं देखील या कॅव्हेटमध्ये म्हटलंय। मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्या विरोधात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे। 10% जे सरकारने आरक्षण दिले त्याच्या संदर्भात आम्ही कॅव्हेट माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक दाखल केलेला आहे। सगळ्यात पहिलं कॅव्हेट आहे हे महाराष्ट्रातून। त्यानंतर सुप्रीम कोर्टानंतर माननीय उच्च न्यायालयात मुंबई येथे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सुद्धा हे कॅव्हेट दाखल केलेले आहेत। आणि मराठा समाजाची आणि मनोजदादा जरांगे पाटलांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय यामध्ये घेऊ नये ही मागणी आहे। मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर 8 मार्चला सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी 10% आरक्षणाविरोधात याचिका केली होती। या याचिकेवर 8 मार्चला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर हायकोर्टात 8 मार्च रोजी सुनावणी होणार आहे।